विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आणि 5 एप्रिल 2022 रोजी भूगोल या विषयांचा पेपर होणार आहे. तो पेपर विद्यार्थ्यांना सोपा जावा यासाठी आपण या चॅनलवर महत्त्वाचे प्रश्न प्रसारित करत आहोत. यापूर्वी मी या चॅनलवर प्रश्न 5वा त्यामध्ये कोणकोणते प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण प्रसारित केलेले आहे. त्याचबरोबर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत प्रश्न 7वा सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. हा प्रश्न 8 गुणांसाठी असून यामध्ये 3 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी आपणास कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तर यामध्ये पाठनिहाय पाहू कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रकरण पहिले जे आहे ते म्हणजे क्षेत्रभेट. तर या प्रकरणावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा प्रश्न मार्च 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्याचबरोबर पुढील प्रश्न आपण पाहू, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ते सांगून समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा. हा प्रश्न जुलै 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. हे त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्याच्या आधारे तयार करावा. त्यानंतर प्रकरण दुसरे जे आहे ते म्हणजे स्थान विस्तार. तर या प्रकरणावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थान संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. हा प्रश्न मार्च 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारत व ब्राझील या दोन्ही देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात. त्यानंतर प्रकरण तिसरे जे आहे ते म्हणजे प्राकृतिक रचना व जल प्रणाली. तर यावर आधारित प्रश्न पहिला जो विचारला जाऊ शकतो तो म्हणजे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतामध्ये नद्याचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग कोणते ते सांगून द्वीप समूहाविषयी संक्षिप्त माहिती लिहा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जुलै 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो म्हणजे अमेझॉनच्या जल प्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर प्रकरण चौथे जे आहे ते म्हणजे हवामान. तर यावर आधारित पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे. ब्राझीलकडे वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे भारत व ब्राझील या देशामधील हवामानाची तुलना करा. हा प्रश्न जुलै 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. हा प्रश्न मार्च 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर प्रकरण 5वे जे आहे ते म्हणजे नैसर्गिक वनस्पती व प्राणी. तर या प्रकरणावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय वन्य प्राण्याचे संरक्षण व वन संवर्धनासाठी उपाययोजना सांगा. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. त्यानंतर 6वे जे प्रकरण आहे ते म्हणजे लोकसंख्या. तर यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझील व भारत या देशातील लिंग गुणोत्तराची तुलना करा. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारत व ब्राझील
या देशाच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. त्यानंतर 7वे जे प्रकरण आहे ते म्हणजे मानवी वस्ती. तर या प्रकरणावर आधारित परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहू. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्याबाबत फरक स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मानवी वस्त्याची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ब्राझील मधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वस्त्यांच्या वितरणाविषयी माहिती लिहा. त्यानंतर 8वे जे प्रकरण आहे ते म्हणजे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. त्यानंतर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझील मधील शेती उद्योगाची माहिती लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते. हा प्रश्न मार्च 19च्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील मासेमारी व्यवसायाची माहिती लिहा. त्यानंतर शेवटचे जे प्रकरण आहे ते 9वे पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. तर या प्रकरणावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझील मधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात. त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे ब्राझील मधील संदेशवहन सेवेचे स्वरूप स्पष्ट करा. आणि 5वा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील जलमार्गाची माहिती लिहा. तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण बोर्ड परीक्षा भूगोल या विषयातील प्रश्न क्रमांक 7 हा आपण अभ्यासलेला आहे. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.